वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण नरसोबाच्या वाडीवरनं इथं निघालो आहे आणि खिद्रापूरला पोचलो आहे. 17 किलोमीटरचा प्रवास करून अर्धा तासात इथे खिद्रापूरला पोचलो आहे. नेहमीसारखेच आपले वाटारी साहेब आपल्याला सकाळी थोडीशी माहिती देतील आजच्या प्रोग्रामबद्दल आणि या खिद्रापूरच्या मंदिराबद्दल. तर नमस्कार वाटारी साहेब, गुड मॉर्निंग. नमस्कार काय नमस्कार. आपला प्रोग्राम आजचा शेवटचा दिवस आहे, चौथा दिवस आहे. हो 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 आज आपण सकाळी नरसोबाच्या वाडीला वरनं निघालो नाश्ता करून आणि आपण इकडे खिद्रापूरला आलोत. आणि खिद्रापूरचं हे 6व्या शतकातलं प्राचीन शिवमंदिर आहे आणि त्याचं छान आपण दर्शन वगैरे घेतलंय. त्याचं चारी बाजूनं आपण याचं शूटिंग आणि हे आपल्याला दाखवणारच आहेत सगळं त्याचा परिसर. आता जाऊया मंदिरामध्ये. मंदिरामधलं जे काय थोडंफार आपल्याला शूटिंग करता येईल ते करूया, कारण मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग करायला परवानगी नाही आहे. पुजारी साहेब आहेत, त्यांना विचारूया. त्यांनी जर परमिशन दिली तर आतमधलं थोडंसं शूटिंग करू. बाहेरनं शूटिंग करायला परमिशन आहे, तर बाहेरनं पण एक मंदिराला चक्कर मारू आणि मंदिराचा इतिहास जो काय आहे तो पण समजून घेऊ. जे काय दिसतंय, जे काय ऐकण्यात आलेलं आहे आणि जी काय माहिती माझ्याकडे आहे ती तुम्हाला या एपिसोडमध्ये मंदिराच्याबद्दल मी तुम्हाला देईलच. जे काय नक्षीकाम केले, कधी केले, किती वर्षापूर्वी झालेलं आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. नरसोबाची वाडीला मुक्काम करून आता आपण निघालो आहे ते कोपेश्वर मंदिर, हे खिद्रापूर इथे आहे. साधारण नरसिंहवाडीवरनं एक 30 ते 40 मिनटं लागतात आणि कोल्हापूरवरनं साधारण 60 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आजूबाजूला तुम्ही जाताना बघाल तर काय सुंदर आहे. ही दिसते ही कृष्णा रिव्हर आणि पुढे आपण जे जातो आहे ते उजव्या साईडला, डाव्या साईडला अत्यंत हिरवगार असा हा प्रवास आहे. सुंदर प्रवास आहे. आपल्याला डाव्या साईडला एक कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्या पलीकडच्या साईडला जे आहे ते कर्नाटक. तर ही कृष्णा रिव्हर खिद्रापूरला एक यू टर्नसारखी अशी वळते आणि इथे महाराष्ट्राचे लास्ट बॉर्डर म्हणून ज्याला ओळखलं जातं हे खिद्रापूरचं गाव आहे. तर आपण चला आता जवळच आलेलो आहे खिद्रापूरच्या मंदिर बघण्याकरता. आपण चाललो आहे ते एका अशा ऐतिहासिक वास्तूला भेट देण्याकरता आणि जे त्या वास्तूला बघून स्वर्ग खरंच जमिनीवर आहे का असा प्रश्न पडतो. आणि हे ठिकाण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर. हे मंदिर कृष्णा नदीच्या अगदी काठावर वसलेलं असून हे मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने इथे आपल्याला दोन्ही राज्यातील संस्कृतीचा संगम मंदिराच्या कलाकुसरीतून पाहायला मिळतो आहे. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा आणि शिल्पकलेचा एक अजोड नमुना असून महाराष्ट्रातील खजुराहो अशी याची ओळख झालेली आहे. या मंदिराचे बांधकाम साधारण असं म्हटलं जातं की शिलाहार राजाच्या काळात म्हणजेच 11व्या ते 12व्या शतकात झाले, परंतु असे पण मानले जाते की 7व्या शतकात चालुक्य राजांनी हे काम सुरू केले होते, पण पूर्णत्वास मात्र शिलाहारांनी नेले. हे मंदिर वेसर शैलीत बांधलेले असून यासाठी काळा पाषाणाचा बासाल्ट वापर केला आहे. या दगडावर केलेले कोरीवकाम इतके बारीक आहे की ते पाहून आश्चर्यच वाटते. तसं बघितलं तर खिद्रापूरला ह्या काळ्या पाषाणचं लवलेशी नाही आहे, त्यामुळे हे काळं पाषाण कसं आणलं असावं ह्याचीसुद्धा थोडंसं आश्चर्यजनकच गोष्ट सगळ्या लोकांना पडते. या मंदिराची पौराणिक कथा आणि नावाचा अर्थ मी नंतर व्हिडिओमध्ये सांगेलच. पण आज आपण ज्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या
वास्तुरचनेचा प्रवास करणार आहोत. मंदिराचे स्थापत्य पाहताना असे वाटते की जणू ते स्वर्गाचा रस्ताच दाखवत आहे. हा प्रवास मुख्यतः 5 टप्प्यात होतो. म्हणजे आपण जेव्हा मंदिराच्या जवळ येतो तेव्हा आपल्याला नगारखाना, स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह अशा ह्या रचनामधून आपल्याला मंदिरात प्रवास करावा लागतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक लहानशी खोली किंवा एक रचना असते आणि त्याला जनरली नगारखाना म्हणतात. पूर्वीच्या काळात देवाच्या पूजेच्या वेळी किंवा विशेष प्रसंगी इथे नगारा म्हणजे एक मोठा ढोल वाजवला जायचा आणि त्यामुळे भक्तांना मंदिराच्या वेळेची किंवा उत्सवाची सूचना देण्यासाठी याचा उपयोग करत असतात. या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर भक्त सांसारिक विचारापासून दूर होऊन देवदर्शनासाठी तयार होतो. आपण जेव्हा नगारखान्यातून मंदिराच्या पटांगणात येतो तेव्हा आपण मंदिराचे जे मुख्य 4 भाग आहेत ते आपण बघतो. हा इथे तुम्हाला मी मॅप दाखवलाच आहे आणि एक थोडंशी इमेज पण आहे. तर हे सर्व जे भाग आहेत त्याला स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह आणि ह्या सर्वांमध्ये हे जे कोपेश्वर मंदिर आहे हे मुख्यतः ओळखलं जाते ते स्वर्गमंडप या मंदिराचं जे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे कोपेश्वर मंदिर हे खूपच पॉप्युलर असं ठिकाण झालेलं आहे. कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप हे वास्तुशास्त्रातील एक अद्भुत उदाहरणसुद्धा आहे आणि हा जो मंडप आहे हा वर्तुळाकार असून त्याचे छत मध्यभागी उघडे आहे. आकाशातून थेट प्रकाश मंदिरात येतो, पण या मंडपाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलवते ते त्याला आधार देणारे 48 स्तंभांनी म्हणजे जे खांब आहेत त्या 48 खांबावर हे वरचं वर्तुळाकार मंडप उभं राहिलेलं आहे. 48 स्तंभांचे तर वैशिष्ट्य आपण खरंच बघितलं तर स्वर्गमंडपातील प्रत्येक स्तंभाकडे तुम्ही बारकाईने जर पाहत गेले तर तुम्हाला एक गोष्टी जाणवेल की या 48 स्तंभापैकी कोणतेही 2 स्तंभ किंवा त्याच्यावरील नक्षीकाम सारखे नाही. प्रत्येक खांब हा एक स्वतंत्र कलाकृतीचा नमुना आहे. एकाच दगडावर इतके विविधपूर्ण व अचूक कोरीवकाम करणे हे त्या काळातील कारागिरांचा कौशल्याचा आणि कल्पकतेचे द्योतकच म्हणता येईल. या 48 स्तंभावर प्रामुख्याने नक्षी आणि शिल्प कोरलेली आहेत. अनेक स्तंभावर आपल्यास दिसत आहेत हिंदू धर्मातील मुख्य देवतांची म्हणजेच विष्णूचे विविध अवतार, शिव, गणेश आणि देवी देवतांची अतिशय सुंदर आणि जिवंत शिल्प कोरलेली आहेत. काही स्तंभावर तर रामायण, महाभारत यांच्यासारख्या महाकाव्यामधील महत्त्वाचे प्रसंग किंवा कथा प्रामुख्याने चित्रित केलेले आहेत आणि बऱ्याच खांबावर नृत्याच्या विविध मुद्रांमधील अप्सरा आणि संगीत वाजवणारे वादक कोरलेले आहेत. तुम्ही जेव्हा ह्या मंडपात येतात आणि तुम्ही खरंच अगदी मन लावून जर हा कोरीव काम जर बघितलं तर तुम्हाला इथेच 1-1.5 तास तर नक्कीच जाईल आणि अतिशय सुरेख असं हे कलाकुसर आपल्याला दिसतंय. काही खांबावर तर फुलांची, वेलीची आकाराची नक्षीसुद्धा कोरलेली आहेत आणि ह्या स्तंभाचा जेव्हा आपण पाया बघतो, या खांबांचा पाया जर बघितला तर चौकोनी, गोलाकार आणि अष्टकोनी
अशा विविध आकाराचा आहे, ज्यामुळे मंडपाला उत्कृष्ट स्थिरता प्राप्त होते. खांबाच्या वरच्या भागात म्हणजे शीर्षस्थानी कुंभ आणि आमलक अशा नक्षीदार रचना आहेत, ज्या छताच्या कड्यांना आधार देतात. काही खांबावर असलेल्या मदनिकांच्या हातात आरसा कोरलेला दिसतोय. त्यांचे हावभाव, वेशभूषा आणि दागिने अत्यंत बारकाईने कोरलेले पण आहेत. हे काम काळ्या दगडात केलेले आहेत आणि असं आहे की हा जो दगड आहे हा सहजासहजी कोरला जात नाही. पण असे असूनसुद्धा त्या काळात जे कारागिरांनी इतके नाजूक आणि बारीक काम केलेले आहेत ते बघून स्थापत्यकलेचे एक आश्चर्यच आहे असे आपल्याला दिसून येते. थोडक्यात सांगायचं झाल्यास स्वर्गमंडपातील हे 48 खांब केवळ दगडी आधारस्तंभ नाहीत, तर ते 12व्या शतकातील शिल्पकलेचा एक फिरता कॅटलॉग आहे. प्रत्येक खांब आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतो आणि तत्कालीन कलाकारांच्या महान प्रतिभेची साक्ष देतो. मंडपाच्या मध्यभागी असलेली रंगशिळा पूर्वी नृत्य कलांसाठी वापरली जात असे आणि कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश बरोबर छताच्या त्या वर्तुळाकार मंदिराच्या मधोमध असलेल्या रंगशिळेवर पडतो आणि हे दृश्य पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो. आणि त्यावेळी इथे प्रचंड अशी गर्दी झालेली असते. असे म्हणतात जातात की पूर्वी हे छत बंद करण्याचे राहून गेले असावे, पण पूर्वी यज्ञ हवन करताना त्याचा धूर थेट आकाशात जावा आणि भक्त आणि आणि देवाशी थेट कनेक्ट व्हावा यासाठी हे छत मोकळे ठेवले, हे यामागची मूळ संकल्पना होती. स्वर्गमंडपातील प्रकाशातून आपण सभामंडपाच्या शांत आणि बंदिस्त वातावरणात प्रवेश करतो. हा मंडप भक्तांसाठी एकत्र जमण्याची आणि भजन कीर्तन करण्याची जागा आहे. मंडपाच्या भिंतीवर हिंदू पुराणातील काही कथांचे आणि देवी देवतांचे सुंदर कोरीवकामसुद्धा आहे. हे कोरीवकाम पाहताना आपल्याला भारतीय संस्कृतीच्या समृद्धीची जाणीव होते. सभामंडपानंतर आपण येतो ते अंतराळ भागाकडे. सभामंडप आणि मुख्य गर्भगृह यांना जोडणाऱ्या जागेला अंतराळ असे म्हणतात. गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी येथे क्षणभर थांबून देवाची आठवण करणे, भक्तीची एकाग्रता वाढवणे हेच याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. नंतर आपण आलो आहोत ते गर्भगृहामध्ये. हे मंदिरातले सर्वात पवित्र ठिकाण आहे. इथेच मुख्य देवता विराजमान आहेत. येथे सर्वात मोठे धार्मिक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेला कोपेश्वर म्हणजे शंकर आणि धोपेश्वर म्हणजेच विष्णू अशी 2 शिवलिंग आहेत. विष्णूची शिवलिंग रूपात पूजा करण्याची पद्धत अत्यंत दुर्मिळ आहे, जी हरिहराच्या म्हणजेच विष्णू आणि शंकर ऐक्याचे प्रतीक आहे. कोपेश्वर मंदिराचे गर्भगृह हे सर्वात महत्त्वाचे आणि विशेष स्थान आहे. गर्भगृह हे मंदिराचे केंद्रस्थान आणि सर्वात पवित्र असे ठिकाण आहे. हे गर्भगृह तुलनेने थोडेसे लहान आणि कमी प्रकाशाचे असून सभामंडपातून आत आल्यावर इथे एक वेगळी शांतता आणि थंडावा जाणवतो. मंद तेवणाऱ्या समईच्या किंवा दिव्याच्या प्रकाशातच इथले आपल्याला सर्व दृश्य दिसते, ज्यामुळे गहन आणि व्यक्तिमय वातावरण तयार होते व आतल्या आपण जेव्हा भिंती बघतो त्या पण एकदम अशा साध्या आहेत. कोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहाचे सर्वात मोठे आणि अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच चौथऱ्यावर 2 शिवलिंगे आहेत.
हे दृश्य भारतातील फार कमी मंदिरात पाहायला मिळते आणि या दोन शिवलिंगाचे एकत्र दर्शन म्हणजे हरिहर म्हणजेच विष्णू आणि शिव या दोन प्रमुख शक्तीच्या ऐक्याचे प्रतीक आहे. हे मंदिर शैव आणि वैष्णव पंथाच्या एकोपाचे सुद्धा उत्कृष्ट उदाहरण आहे. कोपेश्वर शिवलिंगाचे तोंड उत्तर दिशेकडे आहे. धोपेश्वर म्हणजेच विष्णू हे कोपेश्वरासमोर उभे राहून त्यांना शांत करत असल्याचे भाव इथे व्यक्त होतो. कोपेश्वर म्हणजे काय? कोप म्हणजे राग, ईश्वर म्हणजे शिव. जेव्हा सतीने तिच्या पित्याकडे दक्ष प्रजापतीकडे झालेल्या अपमानामुळे यज्ञकुंडामध्ये आत्मदहन केले तेव्हा भगवान शिव प्रचंड संतापले. भगवान विष्णू शिवरायांचा क्रोध शांत करण्यासाठी त्यांना या ठिकाणी घेऊन आले आणि म्हणून इथे शिव कोपेश्वर म्हणजे रागावलेले आणि विष्णू धोपेश्वर अशा दोन स्वरूपात आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक शिवमंदिरात गर्भगृहाच्या समोर नंदी असतो, मात्र कोपेश्वर मंदिरात नंदी नाही. हे इथले धार्मिक वैशिष्ट्य आहे. नंदी का नाही याची पौराणिक कथेनुसार सती जेव्हा माहेरी गेली तेव्हा नंदी तिच्यासोबत होता, म्हणून तिथेच तो राहिला. सती जेव्हा या मंदिराचा नंदी कर्नाटक सीमेवरील येडूर या गावी असून त्याचे तोंड खिद्रापूरकडे आहे. आता आपण या मंदिराची बाह्य सजावट याची थोडीशी माहिती घेऊ. कोपेश्वर मंदिराची बाहेरची भिंत ही केवळ दगडी रचना नसून ती शिल्पकलेचा एक विशाल ग्रंथ आहे. मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा करताना तुम्हाला स्थापत्य आणि मूर्तिकलेच्या अनेक स्तरांचे दर्शन होते. शिल्पखजान्याची ओळख असलेले हे कोपेश्वर मंदिर एका प्लॅटफॉर्मवर उभे आहे आणि ते जमिनीपासून सुमारे 1.5 मीटर उंच आहे. या प्लॅटफॉर्मवर ते वरच्या छतापर्यंत बाहेरील भिंत अनेक थरांमध्ये आणि पट्ट्यांमध्ये विभागलेली आहे, ज्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या पायालगतचा सर्वात खालचा आणि महत्त्वाचा थर म्हणजे गजपीठ म्हणजेच हत्तीचा थर. या थरावर मंदिराचा भार पेलणारे 92 हत्ती कोरलेले आहेत. प्रत्येक हत्तीचे स्वरूप, आभूषणे आणि त्यांच्या मुद्रा वेगवेगळ्या आहेत. अनेक हत्तीच्या पाठीवर विविध देवदेवतांची लहान शिल्पेसुद्धा आरूढ झालेली आपल्याला दिसतात. हे गजपीठ मंदिराला भव्यता आणि स्थिरता प्रदान करते. नंतर येतो तो जंधा म्हणजे शिल्पांचा मुख्य भाग. हा थर गजपीठाच्या वरती येतो आणि यावरच मंदिरातील मुख्य आणि मोठ्या आकाराची शिल्पे कोरलेली आपल्याला दिसत आहेत. या ठराविक अंतरावर कोनाडे कोरलेले आहेत, ज्यात प्रमुख देवतांची मोठी शिल्पेसुद्धा आपल्याला दिसतात. यामध्ये प्रामुख्याने विष्णूचे 10 अवतार, अष्टदिक्पाल म्हणजे 8 दिशांचे रक्षक देव, शक्तीसह शिव आणि ब्रह्मदेव यांच्या मूर्तीसुद्धा आपल्याला इथे दिसतात. या थरावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या सूरसुंदरी म्हणजेच अप्सरा आणि इतर मानवी आकृतीसुद्धा कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी विषकन्या मंदिराला लागू नये म्हणून उंच टाचेचे सँडल घातलेले आहेत. असे मानले जाते की अत्यंत वेगळी कोरी मूर्ती आहे. मंदिराच्या कोपऱ्यांमध्ये आणि महत्त्वाच्या जोड भागावर काल्पनिक सिंहासारखा प्राणी कोरलेला पण दिसतोय. हे शिल्प मंदिराचे रक्षण करतात अशी भावना आहे. येथे सिंहव्याल, गजव्याल तसेच मगर आणि मोरांचे व्याल देखील आढळतात. मंदिराच्या छताकडील किंवा वरच्या थरावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. ही मुखे राक्षसासारखी दिसतात आणि ती वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी
आणि अलंकरणासाठी वापरली जातात. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंघण याचा एक महत्त्वाचा शिलालेख कोरलेला आहे आणि हा शिलालेख मंदिराच्या ऐतिहासिक नोंदीसाठी आणि कालखंडासाठी महत्त्वाचा असा हा शिलालेख आहे. कोपेश्वर मंदिराची बाहेरची भिंत म्हणजे अक्षरशः दगडावर कोरलेले महाकाव्य आहे. इथे एकही इंच जागा नक्षी किंवा शिल्पाशिवाय सोडलेली दिसत नाही. हे कोरीवकाम इतके सूक्ष्म आणि तपशीलवार आहे की ते हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांची निष्ठा आणि कौशल्य दर्शविते. मोगल आक्रमणात या मंदिराची काही मूर्तीचे नुकसान झाले असले तरी आज जे शिल्लक आहे ते भारताची मान उंचावणारे आहे. जर तुम्हाला इतिहासात, कलेत आणि वास्तुकलेत रस असेल तर खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर एकदा तरी नक्की पाहायला या. मंदिर केवळ मंदिर नाही तर आपल्या पूर्वजांनी दगडावर कोरलेले एक महाकाव्य आहे. असे हे कोपेश्वराचे मंदिर. व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे पण अप्रतिम मंदिर आहे आणि इतकं काही इथे बघण्यासारखं आहे. तुम्ही जर या मंदिरात भेट देणार असाल तर नक्कीच तुमच्याबरोबर गाईड घेऊन जा. गाईड तुम्हाला खूपच चांगली माहिती देईल आणि ह्या मंदिराचं तुम्ही जे स्वर्गमंडप, सभामंडप किंवा गर्भगृह आणि बाहेरील भिंतीवरील शिल्प, कोरीवकाम आणि त्याची जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच गाईडला थोडेसे पैसे देऊन त्यांच्याकडनं ही माहिती नक्कीच समजून घ्या. जर एकदा का इतिहास कळला या मंदिराचा तर आपल्याला पण कळेल की त्या काळात जवळजवळ 1000 वर्षापूर्वी जे काय कोरीवकाम केलेले आहे ते किती अप्रतिम कोरीवकाम असं दिसतंय. सो असा होता हा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.